नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वाळणकोण सत्ययुगात या डोहात असलेल्या पाण्याखाली वरदायिनी देवीचं भव्य मंदिर होते। अनोख्या वैशिष्ट्याने आणि दैवी आख्यायिकेने समृद्ध असूनही बहुअंशी अपरिचित असलेले स्थळ म्हणजे महाडजवळील वाळणकोण। पूर्वेला सह्याद्रीमधील अतिरौद्र आग्याची नाळ, सिंगापूर नाळ आणि बोराट्याची नाळ या त्रिनाळी बाजूलाच शिवलिंगाच्या आकाराचा सख्खा किल्ला लिंगाणा, पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड, दक्षिणेला महाड नगरी आणि उत्तरेला पानेगावची वस्ती अशा भौगोलिक परिघात वसलेलं वाळणकोण काळ नदीच्या गर्भकोशात अगदी मुख्य पात्रातच दापोली आणि पंधेरी या दोन गावांच्या पश्चिमेला अगदी मध्यावर वसलेले आहे। नदीच्या मध्यावरील खोल डोह आणि त्यातील मत्स्य या भोवती पुराणकाळापासून एकवटलेली या स्थळांची आख्यायिकाही मोठी रंजक आहे। सत्ययुगात या डोहात असलेल्या पाण्याखाली वरदायिनी देवीचं भव्य मंदिर होते। आजही ते मंदिर या डोहात अगदी तळाशी असल्याचे म्हटले जाते। देवीची पूजा अर्चा करण्यासाठी मंदिराचे पुजारी पूजेच्या साहित्याने भरलेले ताट घेऊन दररोज या जलप्रवाहातून डोहात उतरत असत। अनेक भक्त देवीला नवस करत आणि मागणे मागत। या धार्मिक कार्याच्या उपयोगासाठी बहुतांशी सोन्या चांदीच्या भांड्यांची मागणी केली जायची। काय पूर्ण होताच पुन्हा ही भांडी देवाला अर्पण केली जात। पुढच्या वेळी नव्याने पुन्हा मागणी केली जायची। मात्र एकदा काही भांडी पुन्हा देवीला परत गेली नाहीत। देवीच्या नित्यनियमामध्ये विघ्न पडले, त्यामुळे वरदायिनी माता भक्तांवर रुष्ट झाली अशी पुराणकथा सांगितली जाते। सुमारे 100 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद असलेल्या डोहातील पाण्याचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो। उन्हाळ्यात या नदीचे पात्र कोरडे ठाक असते, त्यामुळे नदीतून दळणवळण सहज शक्य आहे। मात्र पूर्वी पावसाळ्यात दोन्ही बाजूची ये जा पूर्णतः बंद असे। युती शासनाच्या काळात 1996 साली या नदीवर लोखंडी झुलता पूल बांधला। नदीच्या प्रचंड प्रवाहातही तग धरणाऱ्या मजबूत बांधकामाचा हा पूल जाडसर तारांनी तोलून धरला आहे। पुलाच्या पूर्वेकडील चौतऱ्याखालील शेंदूर लावलेल्या 4-5 शेळा या वरदायिनी देवीच्या सेवकांची ठाणी म्हणून पूजल्या जातात। डोहाच्या पूर्व काठावर उभारलेल्या पुरुषभर उंचीच्या तात्पुरत्या शेडमध्ये स्वयंभू अशी सुमारे 1 मीटर लांब आणि अर्धा मीटर रुंदीची वरदायिनी मातेची शिळा आहे। भाविकांनी आपला नवस पूर्ण झाल्यावर वाहिलेली पितळे मुखवटे आणि काही मूर्तीही या शिळेवर आहेत। बाजूलाच भाविकांना विश्रांती घेता यावी म्हणून एक तात्पुरत्या स्वरूपाचे पत्र्याचे शेड उभारले आहे। नदीच्या प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे स्वयंभू शिळा वगळता इथले देवीचे संपूर्ण साहित्य पाऊस सुरू होण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी हलवले जाते। नदीपात्रातील रांजण कुंडांमुळे तयार झालेला हा डोह जवळपास 30 मीटर लांब आणि 10 मीटर रुंदीचा हा डोहाच्या काड्या इतक्या ताशीव की त्यात अडकलेल्या व्यक्तीला दोरीशिवाय चढणे अशक्य व्हावे। डोहाची खोलीही तशीच अथांग। उन्हाळ्याच्या दिवसातही न आटणारा हा जलकुंड। रोज अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहावरील झुलत्या पुलावरून हा डोह पाहण्यासाठी येतात। यातील काही जणांच्या हातात तांदळांच्या लाह्या म्हणजेच मुरमुरे असतात। डोहाच्या कडेला सुरक्षित जागा शोधून हे पर्यटक निळ्याशार डोहामध्ये मुरमुरे टाकतात। निळ्या रंगावर हे पांढरे कण तरंगत असतानाच अचानक पाण्याखाली थोडी हालचाल जाणवते। जलाचा पृष्ठभाग काळ्या पांढऱ्या रंगाने चमकू लागतो। क्षणार्धात शेकडो मासे या पृष्ठभागावर तरंगताना दिसतात। माशांसाठी टाकलेल्या खाऊमध्ये जसजशी वाढ होते तसतशी त्यांची गर्दीही वाढत जाते। मोकळ्या आणि नैसर्गिक ठिकाणी एकाच जागेत इतक्या मोठ्या प्रमाणावर मासे आढळणे ही गोष्ट तशी दुर्मिळच म्हणावी लागेल। माशांनी भरलेला हा आश्चर्यकारक डोह पाहायचा असेल तर तुम्हाला रायगड जिल्ह्यातील महाड परिसराकडे यावे लागेल। सुप्रसिद्ध शिवथर घळीपासून काही किलोमीटर अंतरावर असणारा हा सुंदर परिसर म्हणजे वाळणकोण। या डोहाला वाळणकोण किंवा वाळणकोंडी असेही म्हटले जाते। या माशांच्या विविध रंगछटा या डोहाला अधिकच आकर्षक बनवतात। देवांचे मासे अशी या डोहातील माशांची ओळख असल्याने ते कधीच पकडले जात नाहीत। नदीकाठचे वरदायिनी मातेचे मंदिर आहे। रायगड परिसरातील स्थळदेवतांमध्ये वाळणकोंडीच्या देवीचा समावेश होतो। सुमारे 350 वर्षापासून हे देवस्थान प्रसिद्ध असल्याचा दावा संबंधितांकडून केला जातो। इसवी सन 1774 मध्ये इथूनच जवळच्या लिंगाणा किल्ल्यावर झालेला उपद्रव शमवण्यासाठी तिथल्या कारभाऱ्यांनी वाळणकोंडीच्या देवीची यात्रा केल्याचा उल्लेख आहे। त्याचबरोबर सन 1864 मध्येही या देवीचा उत्सव झाल्याची नोंद आहे। भक्तांच्या दृष्टीने हे देवस्थान फार कडक मानले जाते। या भागातून जाताना चप्पल काढून चालण्याची प्रथा आहे। आश्चर्याची बाब म्हणजे याच रस्त्याने जाताना वाहन चालक वाहन चालवतानाही आपली चप्पल काही काळ बाजूला काढून ठेवतात। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, महाड।